तर पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होती सुरुवात. अहिर NKCC विपक्ष झांजवड असा सामना आहे. बॉलिंग मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज अहिर NKCC टीमचे कॅप्टन आणि झांजवड टीमचे कॅप्टन. आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा विनंती असेल. मॅचला होईल सुरुवात. 4 षटकांचा हा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज स्वतः कॅप्टन. स्ट्राईक एंडवरती झांजवड टीमच्या माध्यमातून विशाल जाधव मॅक्सवेल. नॉन स्ट्राईक एंडवरती जयदीप जाधव. हे आक्रमक जोडी झांजवड टीमची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पॉवर प्लेचं षटक फोडण्यासाठी शुभम गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत. एक खेळाडू काव कॉर्नर रिजनमध्ये सजवलाय, दुसरा डीप मिड विकेट रिजनमध्ये. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. पहिलाच बॉल वेगाने धावचीची संधी प्राप्त होऊ शकते. डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं, परंतु पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव आले. चिकी धाव. दिवसा ढवळ्या चोरलेली ही धाव, पहिलीच धाव झांजवड टीमच्या धावपलकावरती सजली जाते. स्ट्राईक रोटेट झाले. आता जयदीप जाधव स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शुभम आहेत. चला वेळ जास्तीचा घेऊ नका, मॅच ऑन करा. वेगाने बॉल रिलीज केलाय. लाईन खराब होती, लेंथ खराब. वाईड बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड करू द्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. चेंडू हवेमध्ये खेळ आहे. उंची जास्त, लांबी कमी. चेंडू निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्रशक्ती त्या ठिकाणी तैनात आहेत. तोपर्यंत 2 धावा वेगाने धावून काढले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धावची जोखीम घेतली होती, ती देखील पूर्ण केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 3 धावा पूर्ण झालेत, परंतु पंचांचा निर्णय काय येईल याची वाट आपण पाहूया. किती धावा येणार हे पाहणं गरजेचं आहे. एक शॉट धावा आहे म्हटलं तर 2च धावा स्कोर कार्ड वरती ऍड करूया. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत एकंदरीत. चला मॅच ऑन करा विनंती असेल. चला पंचांच्या निर्णयाशी सहमत व्हा विनंती असेल. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. बॅक टू द क्रिकेट. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. खोलात टाकलाय बॉल. समोरच्या दिशेला खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाची आणि बॉलची शर्यत लागले, परंतु अखेरकार बॉल अडवण्यामध्ये यश देखील प्राप्त झालंय आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा धावा मिळाल्या जातील. त्या म्हणजेच 2 धावा पूर्ण केलेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. गोलंदाज शुभमने चांगली गोलंदाजी केले. उंची जर त्याची पाहिली ना तर चांगल्या प्रकारे आहे. शोल्डरचा वापर करून मात्र तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. चेंडू हवेमध्ये खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. अवघी एकच धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक, माफ करा 7 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत आतापर्यंत.
स्कोर कार्ड मध्ये आम्ही थोडंसं करेक्शन करतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे आता तब्बल 9 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. चेंडू हवेमध्ये केलाय. पॉइंट मधील क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. जयदीप जाधव बॅक टू द पविलियन. विकेटचं पतन झालंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अखेरकार शुभमने मिळवून दिले विकेट. अहिर एनकेसीसी टीमला. बड़ी मछली फंस गई जाल में, चिड़िया छिप गई छेद में. फलंदाज बाद. चला वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. घाई करा थोडीशी. वारंवार सूचना आयोजक कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत आहेत. पहिला गडी कोसळलाय. झांझवड टीमचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश. पहिलाच बॉल पेस करतील. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकले परंतु कॅच देखील ड्रॉप झालाय. कॅचचा कॉल देणं खूप गरजेचं होतं. धावा मिळाल्या त्या म्हणजे 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. एका षटका अखेरीस 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना झांझवड टीमने 11 धावा धावफलकावरती सजवलेत. मॅक्सवेल 1 बॉल मध्ये 1 धावेंवरती खेळतोय. प्रकाशने 1 बॉलच्या पाठीमागे 2 धावा बनवलेत. जयदीप अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलाय. ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजाचं नाव येऊ द्या. अहिर एनकेसीसी टीमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा विनंती असेल. विराज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये घेऊन आलेत. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने समोरच्या बाजूने विशाल जाधव बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाठवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेची जोखीम घेतले. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. त्यानंतर क्षेत्ररक्षण फैलावलंय. विशाल जाधव मॅक्सवेल यांच्यासाठी क्षेत्ररक्षण वाईडिश एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट रिजन डीप स्क्वेअर लेग रिजन असं क्षेत्ररक्षण सजवले देखील. परंतु पहिला बॉल चांगला टाकला होता. हवेमध्ये खेळला होता. पुढचा बॉल ओव्हर क्रमांक 2 मधील दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती. हा बॉल अचूक टप्प्यावरती रिलीज केलाय. लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. वाईड लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा मानस तो देखील यशस्वी देखील ठरलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विराज आहेत आणि विराज यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. मॅक्सवेलला आज हात खोलावे लागतील. आपल्या नावाप्रमाणे साजेसा खेळ करावा लागेल. सातारा प्रीमियर लीग मध्ये परी 11 टीमच्या माध्यमातून चांगला खेळ त्यांनी साकारला होता. याला चाबूक शॉट केलाय. सरळ बॅटने बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. विशाल जाधव मॅक्सवेलच्या बॅट मधून आलाय. धमाकेदार पॉवरफुल षटकार. हात खोलायला आता सुरुवात केली विशाल जाधव मॅक्सवेल या खेळाडूने. आज नावाप्रमाणे साजेशी खेळ देखील करत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या खेळाडूची चर्चा आपण सातत्यपूर्वक केली आहे. सातारा प्रीमियर लीग मध्ये परी 11 टीमच्या माध्यमातून चांगला खेळ त्याने साकारला होता. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंट रिझन मध्ये फटका खेळलाय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच ड्रॉप झालेला आहे आणि विशाल जाधव यांना एक जीवनदान मिळालंय. 2 धावा पूर्ण झालेत. या 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मॅक्सवेलने 5 बॉलमध्ये 11 बनवलेत.
त्यांना साधत असताना प्रकाश जाधवने एक बॉलमध्ये 2 धावा बनवलेत. पार्टनरशिप उभी राहते झांझवड टीमसाठी आणि पार्टनरशिप उभी राहणं गरजेचं आहे कारण एक विकेट देखील गारद झाले. हो, खूप चांगला बॉल रिलीज केलाय. स्विंग अँड मिस, जोरदार अपील देखील केली जाते परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. उत्साह जास्त पाहायला मिळालाय, आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. चला, थर्ड अंपायर नाहीये, पंचांचा निर्णयाशी सहमत राहा विनंती असेल. खूप चांगला बॉल रिलीज केला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळाले. 21 धावफलकावरती, धावफलक अगदी स्थिर आहे, जैसे थे वैसे. विशाल जाधव आक्रमक रूप धारण करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न त्यांचा आतापर्यंत राहिला आहे. चेंडू हवेमध्ये खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव मिळणार आहे, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. यानंतरची मॅच असेल वानवली उत्तेकर अहिर ब विरुद्ध जो संघ विजयी होईल त्या 2 संघांच्या दरम्यान मॅच देखील असेल. त्यामुळे अहिर ब संघ आपण कुठेही जाऊ नका, आपला स्क्वॉड रेडी ठेवायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये मंगेश सकपाळ डावकुरे आताचे गोलंदाज. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. स्ट्राईक एंडला प्रकाश जाधव आहेत. आतापर्यंत एक बॉल त्यांनी पेस केलाय. 2 धावा त्यांच्या बॅट मधून आलेत. चाबूक शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलला कॅरी केलंय. नॉन स्ट्राईक एंड वरती फेकी केले. सिंगल धाव प्राप्त झाले. चांगला बॉल त्यांनी रिलीज केला होता. फटका देखील तितकाच चांगला खेळला होता परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक वरती विशाल जाधव मॅक्सवेल यांना आणण्याचा प्रयत्न प्रकाश जाधव यांचा देखील आहे कारण त्यांची बॅट तळपले मैदानाच्या आतमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. हो, हा बॉल हातातून स्किड झालाय. पंचांचा कॉल आहे नो बॉल, नो +1. अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड करूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. बीमरचा बॉल आहे. आता पंचांचा हेलिकॉप्टर फिरलेला आहे, अर्थातच फ्रीडचा बॉल असेल. मेजवानी चालून आले फलंदाज विशाल जाधव. मॅक्सवेल यांना मोठा फटका खेळण्याची. यस, पंचांनी सांगितले फक्त नो बॉलची धावा आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालेला नाहीये त्यामुळे एकच धावफलकावरती जोडूया. 24 धावा स्कोर कार्ड वरती. फ्रीडचा बॉल ऑन साइडला वळवला आहे. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये सिद्धेश आहेत. थोडीशी गडबड झाले. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं परंतु स्ट्राईक एंडला फेकी केली असते तर निश्चितपणे विकेटचं पतन होऊ शकलं असतं. नॉन स्ट्राईक एंड वरती फेकी केली आणि त्यानंतर धावा मिळाल्या त्या 2 धावा. अकुट टप्प्याचा बॉल लॉप करण्याचा प्रयत्न. विकेट किपर डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. मोठी विकेट मिळाले. या मॅच मधील विशाल जाधव मॅक्सवेल चांगली बॅटिंग करत होते. त्यांना देखील माघारी पाठवण्याचं काम मात्र मंगेश सकपाळ यांनी केलेलं आहे आणि या मॅच मधील बिग विकेट निघाले माघारी. विशाल जाधव मॅक्सवेल बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लक्षित दाखल झाले. स्वतः कॅप्टन आहे झांझवड टीमचे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. बॅटिंग करत असताना आता चांगल्या धावा त्यांना बनवाव्या लागतील.
आल्या पावली ऑन साइडला खेचून मारलाय हा बॉल, पाठवलाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. 6 धावांसाठी लक्षित जाधवच्या बॅट मधून आलाय मोठा तडाका, षटकार. पवेलियन मधूनच सेट होऊन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी ट्रॅव्हल झालाय, षटकार मिळालाय. आणि या षटकाराच्या साह्याने आता धाव फलकाला एक आकार निर्माण झालाय. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. खूप वेळानंतर मी म्हणेन मोठा फटकाला झांझवड टीम साठी. पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिलाय, प्रेशर निर्माण झालाय. त्यानंतर पहा चिक्की धाव देखील पूर्ण केले. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, रनआउटच्या स्वरूपामध्ये संधी प्राप्त झाली होती, परंतु पंचांचा कॉल आहे वाईड बॉल, वाईड +1. अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड करूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 34 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचले होते, परंतु कॅच घेण्याचा अंदाज चुकला. बॉल धरणीला दान झालाय. एक सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने 35 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. लक्षितने 1 बॉल पेस केलाय, 6 धावा बनवलेत. प्रकाशांनी 3 बॉलमध्ये 4 धावा बनवलेत. सलामीची जोडी माघारी परतले झांझवड टीमची. विशाल जाधव आणि जयदीप. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल धाव प्राप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहेत. या सरासरीने खेळले 12च्या सरासरीने तर झांझवड टीम 48 धावांपर्यंत पोहोचू शकतो, परंतु टॉस गमावल्यानंतर झांझवड संघाच्या पदरी बॅटिंग पडलेली आहे आणि बॅटिंग करत असताना आत्तापर्यंत 36 धावा बनवलेत. लक्षित जाधव यांनी सांगितलं होतं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आम्ही टॉस जरी गमावला असला तरी 60 ते 65 धावांपर्यंत आम्ही मजल मारण्याचा प्रयत्न करू, परंतु अद्यापही तसं चित्र पाहायला मिळत नाही. परंतु शेवटचे 6 बॉल आहे, जे काही करायचं आहे ते या 6च बॉलमध्ये करायचं आहे. त्यामुळे मोठे फटके खेळावे लागतील. कमीत कमी 55 ते 60 धावांपर्यंत मजल मारता येणं गरजेचं आहे. त्याच वेळेला दुसऱ्या डावामध्ये एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. येणारे बॉल 6 आहेत आणि 6 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक अहिर NKCC टीमच्या माध्यमातून गोलंदाज घेऊन आलेले आहेत. अमोल. स्ट्राईक एंडवरती प्रकाश, बाळू आलेले आहेत. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने. खोलात टाकलेला बॉल, क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर तोडून टाकलाय. इफ यू मिस आय विल डिप्लेंटली हिट. जो हुकला तो संपला. क्रिकेटर राजा फलंदाज त्रिफळाचीत, फलंदाज बाद. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका, विनंती असेल. अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे घाई करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय जाधव आलेत. जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागले. पंचांची वाट देखील पाहिलेली नाहीये. स्वतः अक्षय जाधव
पवेलियनच्या दिशेने वाटचाल करतायत. त्यांना माहीत होतं बॅटची इनर एज लागले. विकेट किपरने कॅच पकडले. विकेटचं पतन झालंय. अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये गेले. अक्षय जाधव मैदानाच्या बाहेर आले. आणखीन एक मोठा धक्का झांझवड टीमला लागलाय. फलंदाज अक्षय जाधव बाद. शेवटचं षटक आहे. बाळू यांनी आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. पहिले 2 बॉल त्यांनी रिलीज केले आणि दोन्ही बॉलच्या पाठीमागे 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. आता विकेट हॅट्रिकचा बॉल घेऊन ते निघतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव जाधव, माफ करा, गौरव मोरे आलेले आहेत. विकेट हॅट्रिकचा बॉल आहे. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती बाळू नोंदावेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. विकेट हॅट्रिकचा बॉल ओव्हर द विकेटने स्ट्राइक एंडला गौरव हा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा आलाय. पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड करूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 37 या अंकावरती. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या हाताला भेदून बॉल पाठीमागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक बॅकअपला येतील. एकच धाव मिळणार. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि संघाची धावसंख्या आता एकत्रित 38 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. या मॅच मधील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 38 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये बराच काळ उभा राहिलाय परंतु धावा किती मिळणार. अवघी एकच धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मिळालेली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये बाळू यांनी जबरदस्त कामगिरी केली. धावा खर्च केल्या. 3 धावा, विकेट्स मिळवल्या 2 धावा आणि शेवटचं षटक म्हणलं ना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं षटक असतं. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावांचा डोंगर उभा करायचा असतो. टार्गेट सेट करणारं ते षटक असतं आणि बॉलिंग करणाऱ्या टीमला धावांचा बचाव करायचा असतो. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उभा राहिला होता आणि बॉल निघून चाललाय लॉंग अँड स्ट्रॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराच्या साह्याने आता धावफलकाला भरारी मिळाले. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 45 या धावसंख्येवरती आणि 46 धावांचं लक्ष उभं केलंय. अहिर NKCC टीम समोर येणारे बॉल आहे. 24 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. 46 धावा. स्पर्धा तुम्ही पाहताय कोयना सोळशी कांदाडी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब वानवली उत्तेकर आयोजित श्री उत्तेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3 चा दैदित्यमान सोहळा तुम्ही पाहताय. या स्पर्धेमध्ये ज्या मान्यवरांनी आम्हाला आर्थिक पाठबळ केलेला आहे त्या मान्यवरांचा नामोल्लेख होणं तितकंच गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चमचमती ट्रॉफी सौजन्य लाभलाय. माननीय श्री संजय रामचंद्र गायकवाड साहेब माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर त्यांचं मनापासून आभार. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 12,500 आकर्षक चमचमती ट्रॉफी सौजन्य लाभलाय. नगरसेवक श्री संतोष बबन शिंदे आबासाहेब यांचंही मनापासून आभार. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 7,000 आकर्षक चमचमती ट्रॉफी सौजन्य लाभलाय. प्रोप्रायटर शिवसागर लेक रिसॉर्ट तापोळा माननीय श्री किसन सीताराम धनावडे साहेब त्यांचंही मनापासून आभार. विशेष सहकार्य आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान लाभलेलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवक श्री चंद्रकांतजी आगोंडे साहेब त्यांचंही मनापासून आभार. विशेष सहकार्य समाजसेवक नवी मुंबई कोपर खैराने किशोरदादा पाटील साहेब यांचंही मनापासून आभार. आयोजक कमिटीसाठी टी शर्ट सौजन्य लाभलेले आहेत. विनोददादा चौधरी नवी मुंबई त्यांचंही मनापासून आभार. विशेष सहकार्य व्यवस्थापक जाट समाज हॉल सीवूड्स नवी मुंबई माननीय श्री केशरी प्रसाद मिश्रा अंकल यांचंही मनापासून आभार. मैदान व मंडप व्यवस्था श्री संजय महादेव उतेकर चेअरमन शिवसह्याद्री पर्यटन सहकारी संस्था मर्यादित वानवली तर्फ आटेगाव
तालुका महाबळेश्वर यांचाही मनापासून आभार. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य विजयदादा उतेकर, माजी सैनिक बबनबाई उतेकर, कांदाटी विभाग प्रमुख रमेशदादा धनावडे, विद्यमान सरपंच तापोळा, त्यांचाही मनापासून आभार. चला मॅचला सुरुवात करायची आहे. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग बॅट्समन पाठवा. चला, आयोजक कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथून पुढील जे सामने होणार आहेत ते संपूर्ण सामने 3 षटकांचे खेळवले जातील, याची नोंद आपण सर्वांनीच घ्या. चला, बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठवा, वेळ जास्तीचा घेऊ नका. समालोचक सौजन्य श्री दत्ताराम नारायण उतेकर, सुभाष भगवान कदम यांचेही मनापासून आभार. सामनावीर ट्रॉफी सौजन्य अरविंददा पवार वकील, मालिकावीर ट्रॉफी सौजन्य दिनेशदादा जाधव, उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी राजेशदादा उतेकर, उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी बळीरामदादा उतेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी सौजन्य संदेशदादा सुतार, युवा उद्योजक टेनिस बॉल सौजन्य श्री सचिन मारुती माने, भीमसिंग साहेब त्यांचेही मनापासून आभार. पंच व्यवस्था विठ्ठलराव धनावडे, विशालदादा पार्टे, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोहन श्रीराम घोणे, विजयदादा शिंदे समाजसेवक त्यांचेही मनापासून आभार. पाणी सौजन्य सचिन रामचंद्र उतेकर, अमितदादा पवार, डीटीपी सौजन्य श्री रवींद्र प्रकाश कदम, खेळाडू कक्ष 1 सतीश रामचंद्र उतेकर, प्रदीप बाळू उतेकर त्यांचेही मनापासून आभार. खेळाडू कक्ष 2 किसन भगवान उतेकर, नवनाथ भगवान उतेकर त्यांचेही मनापासून आभार. सन्मान चिन्ह सौजन्य कृष्णा भिवाजी पवार, गणेश भिवाजी पवार त्यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी आम्हाला विशेष सहकार्य देखील केलेलं आहे. राहुल उतेकर, चंद्रकांत उतेकर, सुभाष उतेकर, आनंद उतेकर, विलास उतेकर, लक्ष्मण उतेकर, अशोक उतेकर, विलास उतेकर, दीपक उतेकर, सुरेश उतेकर, गणेश उतेकर, राजाराम विठ्ठल उतेकर, राजाराम उतेकर, प्रकाश उतेकर, संतोष उतेकर, राजेश उतेकर, बाजीराव उतेकर, नवनाथ उतेकर, विठ्ठल उतेकर, प्रकाश भगवान, संतोष दादा, संदीप दादा, अनेक मान्यवरांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. परंतु जाऊया आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. झांजवड टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, विनंती असेल. मॅचला होती सुरुवात. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला आहे, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना झांजवड टीमने 45 धावा धावफलकावरती सजवलेत. 46 धावांचं लक्ष आहे आणि 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी अहिर NKCC टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मंगेश सकपाल डावकुरे आताचे एक प्रतिभावंत प्रभावशाली खेळाडू, हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे. या सीझनमध्ये मालिकावीरचा पुरस्कार देखील त्यांनी एका स्पर्धेमध्ये मिळवला आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती राजेश पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला वळवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, एक टप्पा घेतल्यानंतर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार आणि पहिल्याच बॉल वरती आलाय मंगेश सकपालचा मोठा धमाका. पहिल्याच बॉल वरती मोठा धमाका देखील आलाय. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मंगेश सकपालच्या बॅटमधून हा धमाका पाहायला मिळालाय. हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा आहे, वाईड बॉल. एक सिंगल धाव प्राप्त होते आणि सिंगलच्या मदतीने आता 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 46 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये विशाल जाधव मॅक्सवेल घेऊन आलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतरचा बॉल त्यांनी खराब टाकलाय, वाईड बॉल आलाय. चला, थोडीशी घाई करा, विनंती असेल, वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो, वारंवार आम्ही सूचना देतोय. पुढचा बॉल पुढे आले होते, बॅटचा किनारा लागलाय, त्यानंतर पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. विकेट किपर यांनी त्या बॉलला स्टॉप केलं. धाव मिळणार नाहीये, कमबॅक करून देणारा हा बॉल विशाल जाधव मॅक्सवेल यांचा पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा बॉल लॉब केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, दूर आहेत.
निर्जीव स्थळी मात्र हा बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावा मिळाल्या. 7 धावा धावपलकावरती लागलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आला. त्यानंतर विशाल जाधव मॅक्सवेल यांनी देखील कमबॅक चांगल्या प्रकारे केलाय. धावपलकाला कुठेतरी अंकुश लावलाय. 7 धावा धावपलकावरती लागले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. खोलात टाकलेला बॉल मिड ऑफ रिझन मध्ये खेळलाय. विशाल जाधव आहेत, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय. धाव मिळणार नाहीये. ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. गोलंदाजाचं पाठबळ कोण असतं ना तर क्षेत्ररक्षक असतो. आणि क्षेत्ररक्षकाने जर चांगली कामगिरी केली, बॉल स्टॉप केले, कॅचेस पकडल्या तर गोलंदाजाचा अनुभव वाढतो, कॉन्फिडन्स लेवल हाय होते. आणि तशाच प्रकारची बॉलिंग देखील पाहायला मिळते. ज्या प्रकारे गोलंदाजी केले तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. पुढचा बॉल खोलात टाकलेला हा बॉल आहे. पंचांचा कॉल वाईड बॉल, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईड बॉलची सांगता पाहायला मिळते. सिंगल धाव प्राप्त झाले. 8 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये झांजवड टीमच्या गोलंदाजांना विकेट एखादी मिळाली तर या मॅच मधील पकड मजबूत होऊ शकते. आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढे आले, पायांचा वापर केलाय. पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई मार्गाने सफर होत असताना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी मंगेश सकपालच्या बॅट मधून आलाय. सनसनीत, दणदणीत आणि खणखणीत षटकार. काय फटका खेळलाय. बॉलच्या रीच पर्यंत पोहोचले. सरळ हाताने हा फटका सीमारशीच्या बाहेर पाठवलाय. पुन्हा एकदा पुढे आले, पायांचा वापर चांगला केलाय. 2 पायांच्या मधून बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. या अगोदरच्या बॉलवरती आलाय षटकार, त्यानंतरच्या बॉलवरती आलाय चौकार. म्हणजेच काय, जखमेवरती मीठ सोडणारे फटके खेळले जात आहेत. मंगेश सकपालच्या बॅट मधून शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा गोळा केलेत. आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या अंतिम संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावसंख्येवरती. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 28 धावांची आवश्यकता. येणारे बॉल 18 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. वाईड बॉलचा इशारा येईल की काय, परंतु पहा चांगला लाईन आहे. पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. त्याचबरोबर ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय श्री संदीप दादा बाळू उतेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 18 बॉल 28 ची गरज असताना पहिला बॉल वाईड आलाय. 27 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत जयदीप मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त झाले. आता 17 बॉल 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या होत्या. हाई बॉल वेग तर चांगला होता, परंतु दिशा खराब होती. दिशाहीन गोलंदाजी, दिशेवरती नियंत्रण ठेवू शकले नाहीत. वाईड बॉल आलेला आहे. आणखीन एक सिंगल धाव स्कोर कार्ड वरती ऍड करूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. समीकरण हळूहळू सोपं होताना पाहायला मिळत आहे अहिर NKCC टीम साठी, कारण येणारे बॉल आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 25.
पुढे आले होते. लोअर फुलटॉसचा बॉल फुलटॉस बनवला. काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. एकदा वेगाने पूर्ण केले. धावचीची संधी निर्माण होऊ शकते. ओ माय गॉड, महत्वाच्या क्षणी कुशल मोमेंट वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मंगेश सकपाळ होईल बाद. अति घाई संकटात नेई गरज होती का? क्रिकेट मधील आत्महत्या. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत होता तोच खेळाडू बाद झालाय आणि या मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झालाय. विकेटचं पतन झालंय. आता समीकरण पुन्हा बदललंय. 16 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. कष्ट तोपर्यंत करायचं जोपर्यंत मनातली गोष्ट हातात येत नाही तोपर्यंत कष्ट करतच राहायचं. कष्ट हे करावेच लागतील. आता झांजवड टीमला देखील 16 बॉल 24 धावांचा थरार पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश सकपाळ. खास करून गावावरतून हा खेळाडू नवी मुंबई शहरामध्ये अनेक टुर्नामेंट खेळण्यासाठी येत असतो आपल्या गावासाठी. चेंडू हवेमध्ये खेळलाय. उंची तर जास्त आहे, लांबी देखील तितकीच लांब आहे. लांब 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 लचक षटकार आलाय. फलंदाज राजेशच्या बॅट मधून. जबरदस्त फटका खेळलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतलं, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं आणि बॉल अगदी सीमारशीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळालाय. 15 बॉल आता 18 धाव्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा खोला टाकलेला बॉल खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, हाताला चटका देऊन बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 मोठे धमाके राजेशच्या बॅट मधून आलेत. रिप्ले टेलिकास्ट. फटका चांगला खेळला होता. क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफ रिजन मध्ये, त्यांच्या हाताला चटका देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी फरार झालाय. खरं तर आप बैल मुझे मार असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. स्वतःच्या हाताला बॉलने ब्रश केला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा तडाखा. लागोपाठचा तिसरा येईल का? परंतु नाही आला, कारण कॅच आउट होईल की काय हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि फलंदाज हो इट इज कॅच आउट झालेले आहेत. फलंदाज बाद झालेत. कमबॅक केलंय गोलंदाज विशाल जाधवने देखील. इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, अपनी मेहनत से कमाई जाती है. आणि मैदानाच्या आतमध्ये मेहनत करून तुम्ही जिंकू शकता. तेरा बॉल 12 धावांची आवश्यकता. मोक्याच्या क्षणी विकेट आलेली आहे झांजवड टीमला. अजूनही मॅच बनवू शकते, फक्त मॅच बनवावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. बॅकफुटला गेले. फटका चांगला खेळलाय, कट चांगला खेळला होता, बॉल निघून चाललाय. 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळाल्या जातील. बारा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉल मध्ये 34 धावा, 36 धावा बनवलेत आणि आता उर्वरित 12 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे विजयी होण्यासाठी अहिर एनकेसीसी टीमला. 12 बॉल 10चा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. मॅच इथून पुढे बनवावी लागेल, त्यासाठी गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागेल. गोलंदाजांनी मेहनत घेतली. 12 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. विनंती असेल, ओव्हर समाप्त झालेली आहे. पहिला बॉल वरती सिंगल आली, दुसरा बॉल वाईट आला, त्यानंतर सिंगल आले, त्यानंतर षटकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावा. 6 बॉलचा खेळ समाप्त झालाय. विनंती असेल, चला मॅच ऑन करा.
चला घाई करा, विनंती असेल, वारंवार आम्ही सूचना देतोय आणि हात धुवून तुमच्या पाठी देखील लागतोय की घाई करा. 12 बॉल 10 धावांची आवश्यकता. बॅकफुटला गेले, कट केला, त्यानंतर चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये, अवघी एकच धाव मिळणार. आता 11 बॉल 9 ची गरज. हा बॉल सुरेख हाताळलाय, लाजवाब, अप्रतिम. लक्षित जाधव या मॅच मध्ये कमबॅक करतायत. डॉट बॉलची हवा करणं गरजेचं असेल. 10 बॉल 9 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. आखूड टप्प्याचा बॉल लॉब केलाय, कॅचची संधी, कॅच पकडावं लागेल. हो, कॅच पकडलाय. विकेटचं पतन झालंय आणि सिद्धेश सपकाळ देखील मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. या मॅच मधील मोठी विकेट मिळालेली आहे झांझवड टीमला. विकेटचं पतन. आता येणारे बॉल 9 आणि 9 बॉल मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाही. म्हणूनच नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. इथे फलंदाज आणि गोलंदाजाला घाम गाळावा लागेल, कारण की इथेच तुम्ही जिंकू शकता आणि यश तुमची वाट देखील पाहत आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल दाखल झालेत. 9 बॉल 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. लक्षितने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले, 3 बॉल टाकलेत, अवघी 1 धाव खर्च केले आणि महत्वाची सिद्धेश सकपाळची विकेट मात्र त्यांनी मिळवले या मॅच मध्ये. 9 बॉल 9 धावांची आवश्यकता. आणखीन एक सुरेख बॉल हाताळलाय, एकच धाव मिळणार. आता 8 बॉल 8 धावांची आवश्यकता. हे 2 बॉल जर निर्धाव आले ना लक्षित जाधवचे, तर शेवटच्या षटकामध्ये टार्गेट जर आपण पाहिलं तर 6 बॉल 8चं होईल. परंतु हे 2 बॉल निर्धाव येणं गरजेचं असेल. लक्षितने आतापर्यंत या मॅच मध्ये आग ओकणारी गोलंदाजी केले. बॉल तर डॉट होता, परंतु विकेट किपरने चुकी केले. मॅक्सवेलने क्लोजिंग विकेट किपिंग करतायत आणि तिथे हातातून त्यांच्या बॉल निसटलाय. एका धावेकरती ट्रॅव्हल झालाय. आता 7 बॉल 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हा बॉल खूप महत्वाचा असेल. बॅकफुटला गेलेत, पंच केलाय, हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका केलाय. एक सिंगल धाव मिळाली. आता 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा. ज्यांनी तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि हुशार लोक तोच इतिहास वाचतात. क्रिकेटचं वेड प्रत्येकाच्या अंगात असायला हवं आणि आता इथे क्रिकेटचं वेड सर्वांनाच लागलंय. 6 बॉल 6चा थरार. कोणता गोलंदाज झांझवड टीमच्या माध्यमातून गोलंदाजीच्या रनवेवरती येईल आणि कोणता खेळाडू 6 बॉलमध्ये 6 धावांचा बचाव करेल, याच्यासाठी टीम मीटिंग बोलवले आणि अखेरकार जयदीप जाधव यांच्या हातामध्ये बॉल सोपवलेला आहे. लक्षित जाधव कॅप्टनने विश्वास ठेवलाय. विश्वासाला पात्र ठरवणारी गोलंदाजी करावी लागेल, परंतु स्ट्राइक एंडला फलंदाज आहे ना, सतीश आहेत. नॉन स्ट्राइक एंडला अमोल आहेत. या जोडीकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे मोठमोठे फटके खेळण्याची. एकच मोठा फटका खेळायचा आहे, मॅच उद्ध्वस्त होऊ शकेल. 6 बॉल 6चा थरार. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जयदीप जाधव. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. सिली मिड ऑफ लावलाय. पहिलाच बॉल, फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. फलंदाजाला लालसा दिली होती, लालच बुरी बात आहे आणि फुलटॉस बॉल वरती मोठा फटका खेळलाय. मॅच विनिंग स्ट्रोक सतीशच्या बॅट मधून आलाय आणि हा सामना जिंकलाय.
अहिर NKCC टीमने अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल मंगेश सकपाळ यांना, ज्यांनी 16 धाव्यांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं आणि बॉलिंग देखील चांगल्या प्रकारे केले. मंगेश सकपाळ ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचे हिरो. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन मॅच एक सुरू होईल. अर्थातच ती मॅच आहे, गाव आहे एक परंतु दोन आहे टीम. अहिर NKCC विरुद्ध अहिर ब, दोन्ही एकाच गावातील टीम्स आहेत आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. ही मॅच पाहण्याजोगी असेल, प्रेक्षकांच्या आवडीची मॅच. अहिर NKCC विपक्ष अहिर ब. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी ब्लेझर परिधान करायचं आहे. आदरणीय श्री संदीप दादा उत्तेकर साहेब यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती असेल आपण ब्लेझर परिधान करा. अहिर ब वर्सेस अहिर NKCC असा सामना असेल. अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. त्या मॅच आपण करूया टॉस. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन संदीप दादा उत्तेकर साहेब यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन ब्लेझर परिधान करून टॉस साठी या. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय, खेळताय. कोयना सोलशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब वानवली उत्तेकर आयोजित श्री उत्तेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3 चा दैदित्यमान सोहळा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामधील एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अहिर ब वर्सेस अहिर NKCC. दोन्ही टीम्स एकाच गावातील आहेत आणि एकाच गावातील दोन टीम्स आमने सामने भिडताना पाहायला मिळतील. निमित्त आहे श्री उत्तेश्वर चषक 2026. टीमचे कॅप्टन अहिर NKCC अहिर ब.